नमस्कार मैत्रिणींनो, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पानगळ्याला छान अशी पोटली बटन लावून आणि खूप छान अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या या वीरा फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 13 इंच, तर मी 1 इंच प्लस करून 14 इंच घेतलेला आहे। कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 29 इंच। ब्लाउजचा पॅटर्न आहे तर मी 7.25 इंच आणि कमर आहे 25.5 इंच म्हणजेच 6 इंच आणि 4 पॉइंट। शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि मुंडा सुद्धा 5 इंच घेतलेला आहे। गळा ओपन करून घेत आहे मी 2 इंचावर आणि गळ्याची खोली घेत आहे मी 10 इंच। तर गळा खोल असल्यामुळे मी 2 इंचावर ओपन करून घेत आहे। तर आपल्याला इथं छान असा पानगळा तयार करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून घेत आहे आणि बॉक्स तयार करून घेत आहे। तर खालच्या बाजूला तुम्ही अंतर 3, 3.5 अशा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने थोडा आत जाऊन आणि मग थोडं बाहेर जायचं आहे, म्हणजेच पानगळ्याला छान असा आकार येत असतो। तर ह्या चौकोनमध्ये आपल्याला या चौकोनमध्ये हा पानगळा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर ही लाईन थोडी आपल्याला डार्क करून घ्यायची आहे आणि अस्तरच्या दुसऱ्याही बाजूला आपल्याला तेच अंतर बरोबर अशा पद्धतीने खडूने आखून घ्यायचं आहे। तर मी इथं बिना पेपर कॅनव्हासचा पानगळ्याला आकार देऊन घेणार आहे। तर तुम्हाला जर पेपर कॅनव्हास लावायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा लावू शकता। तर मी बिना पेपर कॅनव्हासचाच हा गळा ॲडजस्ट करून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने असा छान असा मी आधी अस्तरवरती आखून घेतला आणि ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने वरच्या बाजूला हा अस्तर ॲडजस्ट करून घेत आहे। तर तुम्ही इथं पिनासुद्धा लावू शकतात। तर मी अस्तर हा बरोबर ब्लाऊज पीसवरती ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि मग आपल्याला आपण जिथं खडूने आखून घेतलेलं आहे तर तिथं शिलाई करून घ्यायची आहे। ब्लाऊज पीसवरती अस्तर हा उलट्या बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्य सेंटर जिथं आहे कोना, तर तिथं आपल्याला अशा पद्धतीने सुई उचलून आणि मग पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला बरोबर आकार हा चुकून न देता हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची ही कटिंग करून घ्यायची आहे। तर मी एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। सर्वप्रथम मध्य सेंटरवरती आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पॅटर्नच्या सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। मग आपल्याला अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बरोबर हळूवारपणे अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी छान असा बिना पेपर कॅनव्हास वापरता पानगळ्याला छान असा आकार देऊन घेतलेला आहे। तर हा आकार आपल्याला अस्तरवरतीच देत असताना सुरुवातीला छान आकार द्यायचा आहे, म्हणजेच छान असा बिना पेपर कॅनव्हास लावता छान गळा तयार करता येतो आपल्याला। तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी बरोबर कडेकडेने शिलाई करून घेत आहे। तर तुम्ही इथं बघू शकता। तर अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि लगेचच मी सर्व बाजूंनी सुद्धा शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर सुरुवातीला पानगळ्याला आपण शिलाई केली तेव्हा जर कमरपट्टीला शिलाई करायची असेल पलटवण्यासाठी तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता, परंतु मला इथं कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी ही नंतर शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी हळूवारपणे अगदी हळूवारपणे हाताने छान अस्तर प्रेस करत सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची आहे।
राहिलेल्या भागाची सुद्धा मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राच्या भागाची पूर्ण कटिंग करून घेतली। तर फायनली बघू शकता बिना पेपर कॅनव्हासचा छान असा गळ्याला आकार आलेला आहे। त्याच्यानंतर हे मी तयार केलेले पोटली बटन आहेत, तर तुम्ही पोटली बटन हे आधीच तयार करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण गळ्याला 1.5 इंचावर किंवा 1 इंचावर आपण ते आधीच माप करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। जिथं पोटली बटन आहे तिथं थोडी जाड जागा असते, त्याच्यामुळे तिथं आपल्याला थोडंसं उचलून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला पोटली बटन लावून घेतलेलं आहे। तर मी सुरुवातीपासून दाखवलेलं नाही, तर व्हिडिओ मोठा होणार होता, त्याच्यामुळे मी शेवटी दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीने मी पानगळ्याला पोटली बटन सुद्धा लावून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी मागच्या साईडला 1-1 इंचाचे टक्स देऊन आणि कमरपट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे। तर तुम्ही इथं ती बघू शकता। नंतर पानगळ्याभोवती आपल्याला आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने काठाला ट्रायंगल आहेत अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात। तर मी अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे। जर जिथं पोटली बटन आहेत तर तिथं अगदी हळूवारपणे लेस लावायची आहे आणि लेसवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं डबल लेस सुद्धा लावू शकतात। पानगळ्याच्या मध्य सेंटरला मी लेसची थोडी प्लेट मारून घेतलेली आहे, म्हणजेच पानगळ्याला लेसला हा छान पानगळ्याचा आकार दिसेल। आणि त्याच्यानंतर मी परत पुढच्या इकडच्या बाजूला सुद्धा शिलाई करून घेत आहे आणि तुम्हाला जर परत 1 इंचावर लेस लावायची असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकतात। लेसवरती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लहान लेस असो किंवा मोठी असो, तर तिच्यावरती आपल्याला ही डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच कुठे उचकणार नाही आणि छान ब्लाऊजला फिनिशिंग येणार। तर मी एकच लेस लावून घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 लावू शकतात। आणि शेवटी फायनली आपल्या ब्लाऊजचा अशा पद्धतीने लुक तयार झालेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच अशा माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट येत राहील। आणि डिझाईन कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा।